शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आपल्यासोबत आहेत। ताई काय सांगाल, निकाल आलाय, खरी शिवसेना तुमचीच असं सांगितले? अगदी आम्ही हे पहिल्यापासून सांगत होतो की हा विजय हा लोकशाहीचा विजय आहे, हा विजय हा भारतीय संविधानाचा विजय, हा विजय हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय, हा विजय हा घराणेशाहीच्या विरोधातला विजय आहे। यामध्ये जो बाळासाहेबांचे विचार मानतो त्यांच्याचकडे ही शिवसेना आलेली आहे। आणि आता जे सतत घटनाबाह्य म्हणत होते सरकारला, ते स्वतः आता घटनाबाह्य पक्षप्रमुख झालेले आहेत। आता ते नक्की कुठल्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत हे त्यांनी आता सिद्ध करावं, त्यांनी सांगावं। आणि त्यांचे पुत्र आणि त्यांचा सकाळचा भोंगा आणि त्यांची पिपाणी यांनी आता येऊन सांगावं की नक्की ते कुठल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत। कारण आज शिवसेना आम्ही आहोत, धनुष्यबाण आमच्यासोबत आहे, भगवा आमच्यासोबत आहेत आणि शिवसैनिक हे उभे आहेत। हे सर्व शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक आहेत। आणि आज हा विजय हा सत्याचा आहे। ठाकरे गटाला खरं तर हा मोठा धक्का मानला जातो। त्यांचे काही आमदार इच्छुक असतील तर आता घेणार का शिवसेना? आम्ही शिवसेना आहोत, त्याच्यामुळे त्यांनी ठरवायचंय त्यांना कुठल्या पक्षात जायचंय। आम्ही शिवसेना आहोत आणि आम्ही इथेच आहोत, त्याच्यामुळे आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। त्यांचा निर्णय निकाल लागलेला आहे आणि निर्णय आमच्या बाजूने आलेला आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावेळेस अध्यक्ष निकाल वाचवते त्यावेळेस सांगितलं की पक्षप्रमुख हे सगळे निर्णय घेऊ शकत नाहीत, राष्ट्रीय कार्यकारिणी निर्णय घ्यायचे असते। पण आतापर्यंत शिवसेनेचा निर्णय, अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेत होते। अगदी लोकशाही चालवताना पक्षामध्ये लोकशाही होती की हुकुमशाही होती? तर पक्षामध्ये हुकुमशाही होती, हेच परत परत सिद्ध होतंय। कारण शिवसेना प्रमुख हे पद होतं आणि बाळासाहेब गेल्यानंतर हे पद गोठवण्यात आलं। त्यानंतर पक्षप्रमुख हे नवीन पद काढलं जे घटनाबाह्य होतं, हे आत्ताच माननीय राहुलजी नार्वेकर यांनी सांगितलेले। त्याच्यामुळे आमदार घटनाबाह्य आहेत की आमदार डिस्क्वालिफाय झालेत की नाही हे अजून आम्हाला कळलेलं नाही, पण पक्षप्रमुख त्यांचा डिस्क्वालिफाय झालेला आहे हे आम्हाला नक्कीच कळलेलं आहे। भरत गोगाल यांचा व्हीप आता मांडला जाणार आहे, इथून पुढे जे एकनाथ शिंदे म्हणतील तेच? मला वाटतं हे आता सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे की यापुढे काय होणार आहे हे तुम्हाला लवकरच दिसेल। आज आनंदाचा दिवस आहे, आम्ही आनंद हे करतो, साजरा करतो। शिवसेना एकनाथ शिंदेची असा निकाल लागल्यानंतर मुंबईतील जो बाळासाहेब भवन आहे तिथं शिवसैनिकांनी मोठा जल्लोष जो आहे तो सुरू केलेला आहे। अनेक नेत्या, अनेक महिला नेत्या इथं आलेल्या आहेत, एकमेकांना पेढे भरून जो आहे हा शिवसेनेचा आनंद जो आहे तो साजरा केला जातोय। मुंबईतल्या बाळासाहेब भवनामध्ये हा सगळा जल्लोष जो आहे तो आता सुरू करण्यात आलेला आहे। शिवसैनिक हातात झेंडा, भगवे झेंडे घेऊन हे सगळे शिवसैनिक या बाळासाहेब भवनात यायला सुरुवात झालेली आहेत। खरं तर आज सकाळपासून या सगळ्या परिसरात या बाळासाहेब भवनात मोठी गर्दी होती आणि आता जसा निकाल आला तसा जल्लोष, एकमेकांना पेढे भरून घोषणाबाजी करत खरं तर हा जल्लोष करण्यात येते। राहुल नार्वेकरांनी सांगितलं की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे आणि त्याच्यानंतर राज्यभर हा जल्लोष दिसतोय। आणि मुंबईतलं जे पक्षाचं कार्यालय आहे, मुख्य कार्यालय बाळासाहेब भवन, तिथे देखील हा जल्लोष आता एकमेकांना पेढे भरून साजरा केला जातोय। शीतल म्हात्रे असतील, इतर महिला नेते असतील किंवा इतर नेते असतील, हे सगळे इथं आता जमण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळात इथं काही आमदार देखील येणार असल्याची माहिती मिळत आहे। खरं तर थोड्याच वेळात जे आमदार खरं तर सुनावणीसाठी गेले होते किंवा जे मंत्री सुनावणीसाठी गेले होते ते देखील या बाळासाहेब भवनात येण्याची शक्यता आहे। आणि आता इथं जल्लोष जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन तुषार नावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।